यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी गुच्छ देऊन करायचा। विनंती करतो की आपण या भागासाठी खासदार साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्या प्रयत्नातून या भागाला न्याय देण्यासाठी पूर्ण शहरात नव्हे तर इतक्या भागामध्ये आज तागायत 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे। त्या प्रमाणात काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। तर सन्माननीय आमदार कैलाजी पटेल साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा। आज प्रभाग क्रमांक 4 मधील विविध विकास कामाचं लोकार्पण तसेच नवीन कामाचं भूमिपूजन ज्यांच्या शुभ हस्ते ज्यांच्या शुभ उपस्थित पार पडलं असे आपले सर्वांचे लाडके खासदार आदरणीय ओमदादा या ठिकाणी उपस्थित असलेले आता ज्यांचं आगमन झाले असे आपले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय विजूबापू सस्ते, जिल्हा सचिव पिंटूबाई गोकाटे, आपले शहर प्रमुख सोमनाथप्पा गुरव, युवासेने शहर प्रमुख अभिजितजी कदम, आपले सहकारी नाना घाडगे, अमितजी उमरे, बंडूभाऊ आदरकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले ज्यांच्या प्रयत्नातून ही विकास कामं झालीत असे आमचे सहकारी शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत बापू साळुंके आणि त्यांच्या जोडीला एक चांगला खंबीर सत्तार म्हणून आत्ताच आमच्याकडे आमच्या सोबत आलेले सुधीरजी बनगर त्यांचे सर्व सहकारी या भागात बापूच्या पाठपुराव्यामुळं आमच्या सर्व शिवसैनिकांच्या पाठपुराव्यामुळं विकास कामं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत। नगरसेवक नसताना जर माणूस एवढं काम करू शकत असेल तर नगरसेवक झाल्यावर किती काम करू शकतो हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं। आणि शिवसेनेची राज्यात जरी सत्ता नसली आणि काही लोक फक्त स्टे मध्येच स्वतःची विकासाची भूमिका पार पडतात, स्टे आणणं 20-20 महिने 19-19 महिने वर्क ऑर्डर न होऊ देणं ह्यालाच विकास म्हणत असले तरी बापूंनी या परिसरातली कामं प्रसंगी किती टक्के बिलो 30% पेक्षा जास्त बिलो मध्ये जाऊन सुद्धा चांगल्या दर्जाची कामं केली। माझी आपलं सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्रांना एवढीच विनंती आहे की विकास कोण करू शकतं आणि विकासाच्या गप्पा कोण मारतं ह्यातला फरक फक्त धाराशिववासियांनी लक्षात घ्यावा। आणि येत्या नगरपालिका निवडणुकीत आपल्या प्रभागात नाही तर शहरात सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे गप्पा मारणारे कोण आणि खरा विकास करणारे कोण ह्याचा फरक लक्षात घेऊन त्या पद्धतीने योग्य मतदान येत्या नगरपालिका निवडणूक करण्याची वेळ ही शहरवासियांवर आलेली असं मला वाटतं। त्यामुळे निश्चितच या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर या आमचे सहकारी नगरसेवक नसताना कुठलंही पद नसताना सत्ता नसताना कुठल्याही गप्पा न मारता प्रत्यक्ष काम करून ज्यांनी दाखवलंय अशी खरी शिवसेनेची हीच ओळख आहे। आणि शिवसैनिक असा खराच असतो, खोटं काही सांगत नाही। हा अशा शिवसैनिकाच्या पाठीशी राहायचं काम आपण सगळ्यांनी करावं एवढीच विनंती करतो। आणि बापूचं आपल्या त्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आपल्याकडून आपल्या हातून अशीच या प्रभागाची सेवा घडो ही आई तुळजाभवानी चरणी आई येडेश्वरीची प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।